20 वर्षाचं गृह कर्ज घेतलंय, पण तुम्हाला माहिती आहे का की ते 10 वर्षातही संपवता येतं? गृह कर्जात सगळ्यात मोठा शत्रू ईएमआय नाही तर व्याज आहे. आज एक छोटी सवय सांगते जी तुम्हाला लाखो रुपयांचं व्याज वाचवून देऊ शकते. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉस मला मराठी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर जी तुम्हाला खूप माहितीदायक ठरणार आहे. विशेषत म्हणजे 20 वर्षाचं गृह कर्ज 10 वर्षात कसं फेडता येईल आणि लाखो रुपयांचं व्याज कसं वाचवता येईल हे आपण बघणार आहोत. गृह कर्ज घेतलेल्या बहुतांश लोकांसाठी मासिक हप्ता म्हणजे ईएमआय मोठा वाटतो. म्हणून अनेक जण 20 ते 25 वर्षाच्या दीर्घ कालावधीसाठी गृह कर्ज घेतात. कालावधी जास्त असेल तर ईएमआय कमी पडतो आणि उत्पन्न स्थिर असेल तर तो परवडतो. पण उत्पन्नात चढ उतार, व्यवसायातील अडचणी किंवा अचानक परिस्थिती उद्भवली तर कर्ज सांभाळणे कठीण होते. अशा वेळी कर्जाचा ताण फार वाढतो. विशेषत वाढत्या वयात गृह कर्ज असे योग्य नाही. मग यावर उपाय काय? योग्य गृह कर्ज व्यवस्थापन पद्धती वापरल्यास व्याजाचा बोजा मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. योग्य नियोजन केलं तर 20 वर्षाचा गृह कर्ज फक्त 10 वर्षात फेडणं शक्य आहे. एवढंच नाही तर कर्ज लवकर फेडल्यामुळे लाखो रुपयांचं व्याज वाचते आणि दीर्घकालीन बचत निर्माण होते. चला हे कसं शक्य आहे ते आपण बघूया. गृह कर्जाचं एक सोपं उदाहरण पाहूया. समजा तुम्ही 35 लाखाचं गृह कर्ज 9% वार्षिक व्याजदराने 20 वर्षाच्या कालावधीसाठी घेतला आहे. अशा परिस्थितीत तुमचा मासिक ईएमआय साधारणपणे 31,490 इतका येतो. आता हे कर्ज पूर्ण 20 वर्षे चालवलं तर या कालावधीत तुम्ही फक्त व्याजापोटी जवळजवळ 40,57,658 इतकी मोठी रक्कम भरता. मूळ कर्जाची रक्कम 35 लाख असतानाही एकूण भरलेली रक्कम तब्बल 75,57,658 इतकी होते. याचा सरळ अर्थ असा आहे की तुम्ही घेतलेली कर्जापेक्षा जास्त पैसे फक्त व्याज म्हणून बँकेला देता. म्हणून गृह कर्ज घेताना फक्त ईएमआय पाहणं पुरेसं नसून एकूण व्याज किती जातंय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता समजून घेऊया की ईएमआय मध्ये मूळ रक्कम आणि व्याज नेमकं कसं वाटप होतं. अनेक लोकांना असं वाटतं की 31,490च्या ईएमआय पैकी अर्धी रक्कम म्हणजे 15,745 मूळ कर्जासाठी जाते आणि उरलेली 15,745 व्याजासाठी जाते. पण वास्तवात विशेषत कर्जाच्या सुरुवातीच्या वर्षात असं अजिबात होत नाही. पहिल्या वर्षात तुम्ही एकूण 3,77,885 रुपये इतकी रक्कम भरता. त्यापैकी तब्बल 3,12,340 फक्त व्याज म्हणून जाते आणि मूळ कर्जात फेडली जाणारी रक्कम केवळ 65,545 इतकी असते. दुसऱ्या वर्षात सुद्धा चित्र फारसं बदलत नाही. त्या वर्षी 3,06,151 व्याजापोटी जातात आणि मूळ रक्कम फक्त 71,693 ने कमी होते. याचा सरळ अर्थ असा आहे की गृह कर्जाच्या सुरुवातीच्या अनेक वर्षात तुमचा बहुतांश ईएमआय फक्त व्याज भरण्यासाठीच वापरला जातो. त्यामुळेच कर्जाची निम्मी मूळ रक्कम फेडायलाही जवळजवळ 14 वर्षे लागतात. म्हणून लक्षात ठेवा, कर्जाचा कालावधी जितका जास्त तितकं व्याज जास्त घ्यावं लागतं आणि कालावधी जितका कमी तितकं व्याजही कमी लागतं. आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की व्याज लवकर कसं कमी होतं. गृह कर्जावर व्याजाची गणना ही नेहमी उर्वरित मूळ कर्जाच्या रकमेवरती केली जाते. त्यामुळे जर तुम्ही मूळ रक्कम लवकर कमी केली तर त्यावर लागणारं व्याज आपोआप कमी होत जातं. त्यासाठी अतिरिक्त भरपाई म्हणजेच प्री पेमेंट करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. तुम्हाला मिळणारा बोनस, पगारवाढीमुळे हातात आलेली पैसे, व्यवसायातील नफा, कर परतावा म्हणजे टॅक्स रिफंड, इतर बचत किंवा अचानक मिळालेले पैसे, हे सर्व रक्कम जर तुम्ही खर्च न करता थेट मूळ कर्जात भरली तर त्याचा मोठा फायदा होतो. अशा प्रकारे केलेली अतिरिक्त भरपाई कर्जाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी करते आणि त्याबरोबरच व्याजापोटी जाणारे लाखो रुपये वाचण्यास मदत करते. आता 20 वर्षाचं गृह कर्ज 10 वर्षात कसा फेडायचा ते मी तुम्हाला सांगते. आता एक प्रत्यक्ष उदाहरण घेऊन हे समजून घेऊया. समजा तुम्ही 35 लाखाचं गृह कर्ज 9% व्याजदराने 20 वर्षाच्या कालावधीसाठी घेतला आहे. या कर्जावरचा तुमचा मासिक ईएमआय 31,490 इतका येतो आणि जर हे कर्ज पूर्ण 20 वर्षे चालवलं तर एकूण व्याज म्हणून तब्बल 40,57,658 इतकी रक्कम भरावी लागते. पण जर तुम्ही थोडं स्मार्ट प्लॅनिंग केलं तर हेच कर्ज 10 वर्षातही पूर्णपणे फेडता येऊ शकतं. आता पर्याय 1, दरवर्षी एक अतिरिक्त ईएमआय भरा. जर तुम्ही दरवर्षी फक्त अतिरिक्त ईएमआय म्हणजेच 31,490 इतकी रक्कम मूळ कर्जात भरली तर त्याचा मोठा फायदा होतो. त्या पद्धतीने तुम्ही जवळजवळ 8,70,742 इतकी व्याज वाचवू शकता
आणि कर्जाचा कालावधी सुमारे 3 वर्षांनी कमी होतो. पर्याय 2, दरवर्षी 2 अतिरिक्त EMI भरा, म्हणजे 31,490 गुणिले 2 इतकी भरपाई केली तर व्याजात होणारी बचत थेट 14,11,447 इतकी होते. या पर्यायामुळे कर्जाचा कालावधी जवळजवळ 5 वर्षांनी कमी होतो. आता पर्याय 3, दरवर्षी 4 अतिरिक्त EMI भरा. जर तुम्ही थोडा अधिक आक्रमक पद्धतीने प्लॅन केलं, म्हणजे दरवर्षी 4 अतिरिक्त EMI भरल्या, तर परिणाम खूप मोठा दिसतो. या पद्धतीने तुम्ही तब्बल 20,66,627 इतकं व्याज वाचवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 20 वर्षाचं गृहकर्ज फक्त 10 वर्षात पूर्ण होतं. आता थोडक्यात समजून घेऊया. 35 लाखाचं गृहकर्ज 9% व्याजदर आणि 20 वर्षाचा कालावधी असताना दरवर्षी 1 अतिरिक्त EMI भरल्यास कर्ज 3 वर्षांनी लवकर संपतं आणि 8.70 लाख व्याज वाचतं. दरवर्षी 2 अतिरिक्त EMI भरल्यास कर्ज 5 वर्षांनी लवकर संपतं आणि 14.11 लाख व्याज वाचतं. आणि दरवर्षी 4 अतिरिक्त EMI भरल्यास कर्ज थेट 10 वर्षात संपतं आणि 20.66 लाखांपेक्षा जास्त व्याज वाचतं. आता RBIचे काही महत्त्वाचे नियम. RBIच्या नियमानुसार गृहकर्जावर आंशिक म्हणजे पार्शियल किंवा फुल आगाऊ फेड करण्याची मुभा कर्जदाराला दिली आहे. म्हणजे तुम्ही ठरलेला EMI व्यतिरिक्त जेव्हा शक्य होईल तेव्हा अतिरिक्त रक्कम कर्जात भरू शकता. काही बँका सुरुवातीच्या पहिल्या 6 महिन्यात आगाऊ फेडीवर मर्यादा घालवतात, पण हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर बहुतांश प्रकरणांमध्ये कोणतीही अडचण नाही राहत. विशेषतः फ्लोटिंग रेट गृहकर्जावर कोणतीही दंड म्हणजे प्रीपेमेंट पेनल्टी आकारला जात नाही. त्यामुळे प्रत्येक गृहकर्जदाराला आपलं कर्ज वेळेआधी संपवण्याची, व्याजात मोठी बचत करण्याची, आर्थिकदृष्ट्या मोकळं होण्याची एक सुवर्ण संधी ठरते. या सर्व उदाहरणांमध्ये आपण 35 लाखाचं गृहकर्ज आणि 9% व्याजदरावर गृहीत धरला आहे. प्रत्यक्षात तुमची बँक कर्जाचा प्रकार आणि लागू असलेला व्याजदर यानुसार हे आकडे थोडेफार बदलू शकतात. मात्र यामधला मूलभूत नियम मात्र कायम तोच राहतो. गृहकर्ज लवकर संपवायचं असेल तर फक्त EMI भरण्यावरती अवलंबून राहणं पुरेसं नाही. मूळ रक्कम थक्य तितक्या लवकर कमी करा. त्यामुळे आपोआप व्याजात मोठी बचत होते आणि त्यातूनच कर्जमुक्त होण्याचा मार्ग खुला होतो. योग्य नियोजन, शिस्त आणि थोडी अतिरिक्त भरपाई एवढंच गृहकर्ज लवकर फेडण्याचं खरं गमक आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या घरातल्या आणि मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण ही माहिती प्रत्येक गृहकर्ज घेणाऱ्या माणसासाठी महत्त्वाची आहे. आणि अशा सोप्या भाषेत पैशांच्या संबंधित खरी माहिती मिळवण्यासाठी बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बॉसवाला, बी द बॉस.